सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येतेय। वैराग आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आता द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्याची दृश्य आपण साम टीव्हीवरती पाहतोय। वैराग परिसरातील मालेगाव शिवारात अचानक पाऊस आला होता आणि त्यामुळे द्राक्ष बागा अगदी झोपल्यात। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवरती पाहतोय। सोलापुरात अचानक आलेला जो अवकाळी पाऊस होता त्याने धुमाकूळ घातलाय आणि त्याचा परिणाम द्राक्ष बागांवरती झालाय। अगदी द्राक्ष बागा आडव्या झाल्याचं आपण पाहतोय। विश्वभूषण लिमये आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। विश्वभूषण, काय सांगाल की किती एकरांमध्ये हे नुकसान झालेलं आहे? शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय? पंचनामे होणार आहेत का? वैष्णवी, नक्कीच आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्हा आणि शहरामधलं जे तापमान आहे ते 40च्या पल्याड जात असताना चित्र आपल्याला पाहायला मिळालं। मात्र काल जर आपण बघितलं तर अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांना थोडासा दिलासा मिळाला नव्हता। मात्र याचा थेट फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यामधील जे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना हा थेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्ह्यामधील जो बार्शी तालुका आहे आणि त्यामधला जो वैराग परिसर आहे आणि त्यातील जो मालेगाव परिसर आहे त्यामुळे जवळपास